पटप्रेमी बंधूंनो, आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्या बैलगाडा जोडी मालकांनी बाहेरील राज्यातील किंवा इतर राज्यातील बैलजोड्यांना इथं येण्यामध्ये बंदी ठेवलेली आहे. तरी पण या नियमाचं उल्लंघन करून बाहेरील म्हणजे उदाहरणार्थ MP मधील जोड्या आपल्या भंडारा गोंदियामध्ये येत आहेत. तर त्यांच्या गुणवत्तेसमोर आपले येथील स्थानिक लोक जे आहेत हे टिकत नाही. तर स्पर्धेचा युग आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला टिकायची असेल तर आपल्याला आपली ही ज्या बैलांची गुणवत्ता जी आहे धावण्याची, जे त्यांचे जे सेकंद आहेत ते कमीत कमी करावं लागतील आणि त्यांच्यापेक्षा जास्त पळणारे रेसचे बैल आणावे लागतील. मित्रांनो, त्यांच्यावर बंदी करून काही फायदा नाही. आपल्याला जर त्यांच्यामध्ये जर टिकायचं आहे तर उलट आपल्या बैलांची आपण चांगली मेहनत घेतली पाहिजे, त्यांना तशी खिलाई दिली पाहिजे आणि त्यांच्याकडून तसा व्यायाम करून घेतला पाहिजे, तरच आपले बैल MP बैलांना टक्कर देऊ शकतील. परंतु विषय असा पडतो की आपल्या महाराष्ट्रातील लोक जेव्हा हे MP जातात तेव्हा यांना मान सन्मान काही भेटत नाही MP आणि आपली ही परंपरा आहे की अतिथी देवो भव. आपण स्पर्धक असल्याने एकामेकाचा हा मान सन्मान राखला पाहिजे. MP लोक तसे करत नाही. आपले लोक त्यांना चांगला मान सन्मान देतात आणि ते आपल्याला फक्त इथं येतात फक्त पैसा कमवण्यासाठी. आता हा बांपेवाड्याचा पट आहे, या पट समितीचा नियोजन आवडलेला आहे, कारण यांनी बाहेरील जोड्यांना बंदी केलेली आहे. त्यामुळे आता आपले हे जवळचे टॉपर जसे की निशिकांतजी इल्मे आहेत, आपले चाहत ग्रुपवाले आहेत, नंदूभाऊ रांगणाले किंवा आपला आता उदाहरणार्थ जसे जीवन भाऊ आहेत, तर यांना हा प्राधान्य मिळालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, एक आपण असं ठरवले पाहिजे की स्थानिक लोकांना यावर्षी सुद्धा चांगला प्राधान्य दिल्या पाहिजे. पुढच्या वर्षी हेच लोक गुणवत्ता वाढवतील आणि MP वाल्यांना टक्कर देतील. आणि मित्रांनो, आपला हा जो उद्देश आहे हा केवळ पैसा कमवणे नाही तर एक बैलांचा छंद जोपासणे आहे. एकेकाळामध्ये जेव्हा पटांवर बंदी आलेली होती त्या काळामध्ये बैलांची संख्या कमी झाली होती. आता आपली शेती ही संपूर्णपणे ट्रॅक्टरने होत आहे, तरी पण आपण 2 बैल आपल्या घरी पोचतो, कारण की आणि त्याला कारणीभूत आहे आपला शंकरपट. हा पट असल्यामुळे बैल आपल्या खुटावर आज आहेत आणि हे जिवंत राहणार आहेत. नाहीतर मित्रांनो, आपले बैल हे निघून गेलेले असते आणि आपला हा जो खेळ आहे याच्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळत असतो. नाहीतर पट आपल्याला आपल्या समोरच्या पिढीला हा फक्त TV मध्ये दाखवा लागला असता की असा सुरुवातीला आमच्या काळामध्ये पट भरत होता, हा त्यांना माहीत झाला असता. तर मित्रांनो, पटाची चांगल्या प्रकारे जोपासना केलेली पाहिजे. पट समितीने आणि पट आयोजकांनी एकामेकाच्या गोष्टी मानलेल्या पाहिजेत आणि हा पट भरवले पाहिजे. तरच मित्रांनो, आपण येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण आपल्या परंपरा ह्या कायम राखत असू. सुरुवातीच्या काळामध्ये हे बक्षिसांचे पट होते, परंतु आता हे नगद रोखीचे पट झाल्याने पटाकडे वळण्याचा कल हा तरुण युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हा छंद